आता पाहूया मोदींच्या जळगाव दौऱ्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जळगावात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत लखपती दीदी योजनेचा कार्यक्रमाआधी पंतप्रधान मोदींचा बचत गटाच्या महिलांशी संवाद। अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांत फाशी जन्मठेपेची तरतूद, पीडित महिलांना आता घरातूनच तक्रार दाखल करता येईल, पंतप्रधान मोदींची घोषणा। 1 कोटी लखपति दीदींचं स्वप्न पूर्ण होतंय, प्रधानमंत्री है मोदी इसलिए लखपति बनी है दीदी, मुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींचं कौतुक। नेपाळ बस दुर्घटनेत जळगावमधील मृत्यू झालेल्या 28 जणांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत, जळगावातील लखपति दीदी योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। नारपार गिरणा योजनेला मान्यता दिली, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये टेंडर काढणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। दीदींना आधी सुरक्षा द्या, मग लखपति दीदी योजना बघा, जळगावात 15 दिवसात 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, संजय राऊतांची टीका। पंतप्रधान मोदींचं विमानतळावर आगमन होताच अंबादास दानवेंच्या नेतृत्वात मवियाचं आंदोलन, महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। ज्यासाठी ते आंदोलन करतात त्यावर आधीच कार्यवाही झाली, राजकीय पोळी भाजण्यासाठी ते विरोध करतात, गिरीश महाजनांची अंबादास दानवेंवर टीका। अंबादास दानवेंचं हे आंदोलन म्हणजे नौटंकी, संजय शिरसाटांची अंबादास दानवे यांच्या आंदोलनावर टीका।